नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या झिरो अवर मध्ये आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विविध रूपं पाहणार आहोत. म्हणजेच मुख्यमंत्री शिंदेंच्या 3 मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत. पहिली बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कांदिवलीमध्ये घेतलेल्या सभेची. मंडळी, राजकारणात थेट कुणीच बोलत नाही. राजकारणात जाहीर व्यासपीठावर बोलताना एक वेगळीच सांकेतिक भाषा वापरण्यात येते. त्यात एकाला ऐकवायचं असतं तर इशारा दुसऱ्याला देण्यात यायचं. तुम्ही म्हणाल की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आम्ही कोड्यात का बोलतोय, तर ऐका, सांगतो तुम्हाला. मुख्यमंत्री शिंदेंचं कांदिवलीतलं वक्तव्य पहा. मला हलक्यात घेतलं म्हणून मी तुमचं सरकार पाडलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष आहे? शिंदे अशा आशयाची विधानं अलीकडे अनेकदा करतात. तर विशेष हे आहे की मुख्यमंत्र्यांनी हे वाक्य केवळ उद्धव ठाकरेंनाच उद्देशून म्हटलंय का, की आणखी कुणी ते ऐकावं असाही शिंदेंचा हेतू होता? हे आणखी कुणी म्हणजे भाजप किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जसजशी जवळ येते तसतसं मुख्यमंत्री पदावरून वातावरण तापत चाललंय. कोल्हापूरच्या शिराळ्यातल्या सभेत अमित शहानी एक मोठं वक्तव्य केलं होतं. महायुतीला विजयी करायचंय, देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचंय. शहांच्या या वक्तव्याचा अर्थ अगदी स्वच्छ होता. महायुतीची सत्ता आली तर भावी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील, असाच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ घेण्यात आला. त्यानंतरच्या सभेत शहांनी शिंदे, फडणवीस आणि अजितदादा या तिघांचीही नावं घेतली. पण त्यांना जो सिग्नल द्यायचा होता ना, तो त्यांनी शिराळ्याच्या सभेत आधीच दिला होता. आणि म्हणूनच मला हलक्यात घेऊ नका हे वक्तव्य शिंदेनी भाजपलाही उद्देशून केलं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मंडळी, दुसरी बातमी आहे ती बटेंगे तो कटेंगे या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री शिंदेनी दिलेल्या प्रतिक्रियेची. आणि तिसरी बातमी आहे मुख्यमंत्री शिंदे भडकल्याची. या सर्व बातम्या आपण विस्तारानं पाहणारच आहोत. पण आधी पाहूया कांदिवलीच्या सभेत शिंदे नेमकं काय म्हणाले. या सगळ्या योजना यांची चौकशी करणार आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकणार. सांगा बरं, तुम्ही त्यांचं सरकार येऊ देणार? आणि ते म्हणाले म्हणजे जेलमध्ये कुणाला टाकणार? अरे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. अरे मी तर, मला कसले धमके देत आहे? असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी. आणि असं माझं आंदोलनातून मी आलो आहे, हे संघर्षातून इथपर्यंत पोचलो आहे. मला तुम्ही लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकारच पाडून टाकलं मी. टांगा पलटी, घोडे फरार, एवढा लाईटली घेऊ नका मला. मूळ शिवसेनेचा जो वोटर होता तो आपल्या धनुष्यबाणाकडे आलाय. म्हणजे मामा, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, ते सगळं इकडं आलंय. त्यांच्याकडे फक्त आता काँग्रेसची वोट बँक राहिली आहे, ती सूज आहे, सूज. आता ते झेंडू बाम लावल्यावर ती सूज पण उतरून जाय. तुम्ही लावा निवडणुकीमध्ये. मंडळी, तुम्हीच ऐकलंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्याच वक्तव्याशी निगडीत आहे आमचा आजचा पहिला प्रश्न. आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं असं म्हणत एकनाथ शिंदे नेमका कुणाला इशारा देत आहेत? भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी की महाविकास आघाडी? आम्ही 3 पर्याय आपल्याला यासाठी दिलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी समाचार घेतला नसता तरच नवल. शिंदे हे कधीच कुठल्या चळवळीत नव्हते. बेळगावच्या आंदोलनातही त्यांना अटक झाल्याचा कुठलाच पुरावा नाही अशी टीका राऊतांनी केली. तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मला हलक्यात घेतलं म्हणून तुमचं सरकार मी पाडलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आणि एवढे हलके होते की त्यांना जायला लागलं, असेच वाहत गेले सुरत आणि गुवाहाटीला. आता तुमच्यावर पण एक तर ते एक महत्वाचं आहे, त्यांनी मान्य तरी केलं की गद्दारांनी सरकार पाडलं. पण काल हे टेलिप्रॉम्प्टर म्हणजे जे ह्युमन टेलिप्रॉम्प्टर त्यांच्या बाजूला उभे होते, त्यांनी मागून म्हटलं आणि हे म्हटलेत की स्वतः म्हटलेत. ते कोण कोण ह्युमन टेलिप्रॉम्प्टर आहे तुम्ही पाहिलं ना मगाशी? त्यांनी कोणतीही चळवळ केली नाही, त्यांनी फक्त पक्षात राहून वळवळच केलेली आहे. बरं का, त्यांनी एखादी चळवळ केली असेल तर त्यांनी समोर आणावं.
ते वारंवार सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो. त्यांनी बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते तो कागद समोर आणावा. 42 जण बेळगावच्या तुरुंगात होते, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कधीच आम्ही पाहिलं नाही. त्यांनी कधीही बेळगावात येण्याचं धाडस दाखवलं नाही. हे काय सांगतात चळवळीच्या गोष्टी. स्वतःची कातडी वाचवून यांनी राजकारण केलं, फक्त पैशाचं, बाकी काही केलं नाही. यांनी कधीही कोणतंही आंदोलन केलं नाही. हे कधी तुरुंगात गेले नाहीत. याने कधी एक लाठी खाल्ली नाही. हे काय सांगतात शिवसेनेच्या संदर्भात त्यागातल्या गोष्टी. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी सभागृहात पहिलं भाषण केलं तेव्हा अनेक राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या भाषणाचं आणि त्यांच्या शैलीचं त्यावेळी कौतुकही झालं आणि असंच कौतुक आणखी एका मुख्यमंत्र्यांच्या भाषण शैलीचं होतंय. ते आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. आक्रमक हिंदुत्वाचा हुंकार त्यांच्या प्रत्येक शब्दात आढळून येतो. त्यामुळे उत्तरेत योगी आदित्यनाथांना मोठी पसंती मिळते. आणि म्हणूनच की काय, पण महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार गाजवण्यासाठी भाजपनं त्यांना स्टार प्रचारक केलं. पण त्यांच्या एका घोषणेनं महायुतीतच मतभेद निर्माण झाले. एक है तो सेफ है. हम बांटने नहीं देंगे, हम लूटने नहीं देंगे. पटे थे तो कटे थे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल. आज एक है तो नेक है, एक है तो सेफ है. पण भाजपचा जो काय एजेंडा है कि बटेंगे आणि कटेंगे नहीं, हम महाराष्ट्र को लूटेंगे और हमारे दोस्तों को बांटेंगे. ऐकलत ना मंडळी, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या 2 नारे प्रामुख्याने ऐकायला मिळतात. पहिला नारा बटेंगे तो कटेंगे. वाशिम आणि अमरावतीच्या सभेतून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली आणि महायुतीच्या प्रचाराचा टोन सेट झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच मित्रपक्षांमधून थोडा नाराजीचा सूर येऊ लागला आणि मग काय, घोषणेत बदल झाला. महाराष्ट्रात पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहानी आपल्या सभांमध्ये नवा नारा दिला आणि तो होता एक है तो सेफ है. याच विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. टेलिग्राफ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेनी भाजपच्या नाऱ्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे ही घोषणा म्हणजे काही वेगळा नरेटिव्ह नाही, तर मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यात काही चूक आहे असं वाटत नाही. आणि एकनाथ शिंदेनी एकंदरीत त्या घोषणेला पाठिंबाच दिला. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या नाऱ्यावर पहिल्याच दिवशी व्यक्त केलेली नाराजी कायम राखून बटेंगे तो कटेंगे या घोषणेलाच विरोध केलाय आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी वेगळी आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं. देश एक रहेगा तो सेफ रहेगा, उसमें क्या खराबी है? कुछ भी नहीं है. मुझे तो उसमें कोई गलत नहीं दिखता. बटेंगे तो कटेंगे वो गलत है. वो मुझे क्या बटेगा कटेगा यही वर्ड यूज करने का महाराष्ट्र में तो कोई अर्थ है ही नहीं, ऐसा मेरा खुद का कहना है. महाराष्ट्र के लोग अलग, उनकी सोच अलग है. शायद यूपी के, बिहार की, मध्य प्रदेश की, वहाँ के लोगों की सोच अलग हो सकती है, वो उनका अधिकार है. लेकिन महाराष्ट्र में ऐसा नहीं चलता. हमारे महाराष्ट्र में शिव शाहू फुले आंबेडकर की विचारधारा, शिव यानी छत्रपति शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले और डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, इनकी विचारधारा चलती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वभाव हा शांत आहे असं काही जणांचं मत आहे. म्हणजे जाहीर सभांमध्ये त्यांचा आवाज कधी कधी टिपेला जातो, पण ते कुणावर चिडल्याचं, संतापल्याचं सहसा दिसत नाही. काल मुंबईत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रौद्र रूप पाहायला मिळालं. अंधेरी परिसरातील साकीनाका येथे सभा घेऊन परतत असताना संतोष कटके नावाच्या तरुणानं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्यांच्या विरोधात मूळ शिवसेनेतल्या बंडखोरीवरून घोषणाबाजी केली. एरवी अशा घटनांवर शिंदे प्रतिक्रिया देत नाहीत, पण काल ते चांगले चिडले
कटकेच्या घोषणाबाजीनंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा हा थोडासाच पुढे गेला होता. तेवढाच शिंदेना काँग्रेसचं कार्यालय दिसलं. त्यांनी अचानक ताफा थांबवला. रस्त्यावरून जाणारे लोकही बुचकळ्यात पडले, कारण 15 ते 20 गाड्यांचा ताफा अचानक थांबतो असं सहसा होत नाही. शिंदेचे सुरक्षा रक्षकही थोडे गोंधळात पडले होते, कारण वेळापत्रकात नसेल तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबत नाही. काल मात्र शिंदेनी त्याची पर्वा केली नाही. ते खाली उतरले गाडीतून आणि थेट काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना असं शिकवता का, असा जाब शिंदेनी विचारला. संतोष कटके देखील तिथं हजर होता. त्याच्याशीही शिंदे बोलले आणि काही मिनिटातच कारमध्ये बसून निघून गेले. नाही, मी प्रचारामध्ये होतो. त्या मुख्यमंत्री महोदय सभा करून जात असताना त्या रस्त्यामध्ये आमच्या मध्यवर्ती कार्यालय आहे, निवडणूक कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या बाहेर काही शिवसैनिक उभे होते आणि त्या शिवसैनिकांनी काही घोषणाबाजी वगैरे केली. तर मुख्यमंत्री महोदय तिथे गाडी थांबवून उतरले आणि आमच्या कार्यालयात घुसले आणि त्या तिथे शाखा प्रमुख बसले होते आणि त्या शाखा प्रमुखांशी त्यांनी काहीतरी बोलणी वगैरे केली असा शाखा प्रमुखचा आरोप आहे. तर तो अशा घटना घडले. मुख्यमंत्रीचा पद आणि त्याची गरिमा राहिली पाहिजे. आम्हाला ह्या विषयावर काय राजकारण करायचं नाही आहे, पण जी घटना घडली ते दुर्दैव आहे. आणि मंडळी, आता वळूयात मुंबईतल्या माहीम मतदारसंघाकडे. अमित राज ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे माहीम मतदारसंघातील तिरंगी लढत चांगलीच चर्चेत आली आहे. तिथली राजकीय समीकरणं आता झपाट्यानं बदलत आहेत. अमित ठाकरेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीनं तिथं उमेदवार देऊ नये असं भाजपचं स्पष्ट मत होतं. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. पण तोवर शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांनी शेवटपर्यंत माघारही घेतली नाही. त्यानंतर असं वाटलं होतं की माहीमच्या जागेवरून महायुतीत वाद होतो की काय, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. आणि आता तर भाजपनं आपली ताकद ही सदा सरवणकरांच्या मागे उभी केल्याचं समजतं. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्कवरच्या म्हणजेच माहीम मतदारसंघातल्या सभेच्या निमित्तानं भाजपला महायुती धर्म आठवला की काय, असा प्रश्न आता राजकीय निरीक्षकांना पडलाय. भाजपचे कार्यकर्ते हे सदा सरवणकरांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. युती धर्म पाळण्यासाठी तसं करणं भाग आहे असं भाजपचे नेते आता खासगीत सांगतायत. त्यामुळे माहीमची लढत आता आणखी चुरशीची झाली आहे. 23 नोव्हेंबर या निकालाच्या दिवशी राज्यातल्या ज्या मतदारसंघांकडे सर्वाधिक लक्ष असणार आहे ना, त्यात माहीमचा समावेश असणार आहे हे नक्की. इतकंच नाही तर माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेनेही या प्रकारावर किंबहुना या माहीम मतदारसंघातल्या निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या सगळ्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलंय. पाहूयात ते काय म्हणताय. तुम्हालाही वाटतं का अमित ठाकरे त्यांचे चिरंजीव पहिल्यांदा लढतायत, तर शिंदेंनी तिथं उमेदवार नाही दिला पाहिजे होता किंवा मोठं मन दाखवलं पाहिजे, कारण त्यांनी समर्थन दिलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेला जो बिनशर्त पाठिंबा दिला त्याच्या बदल्यात त्यांना 2-3 जागांमध्ये पाठिंबा द्यायचा असं महायुतीमध्ये ठरलंही होतं. त्यात बाळनागाव शिवडीमध्ये आपण दिलंच आहे. अमित ठाकरेंच्या इथे अशाच पद्धतीचा विचार त्यातला होता. फक्त तिथलं एक राजकीय ॲनालिसिस एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकरचं असं झालं, ते जर नाही उभे राहिले तर तिथे उबाटा जिंकेल आणि ते जर उभे राहिले तर आयदर ते जिंकतील किंवा अमित ठाकरे जिंकतील. या राजकीय विश्लेषणापोटी त्यांनी तिथे आता निवडणूक उमेदवार उभी केली आहे. पण आमचं प्रामाणिक मत आहे की अमित ठाकरेंना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे होता. मंडळी, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी मुंबई ही महाराष्ट्रात समाविष्ट करण्याला तत्कालीन बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाईंचा विरोध होता आणि हा इतिहास तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांवर गोळीबार करण्याचे आदेश देसाईंनीच दिले होते. त्यामुळे मोरारजी देसाईंचं नाव काढल्यावर मराठी माणसाला चीड येणं हे स्वाभाविक आहे. पण त्या इतिहासाचा आता उल्लेख करण्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना त्याच मोरारजी देसाईंची उपमा दिली. मोरारजी देसाई जसे मराठी भाषिकांच्या विरोधात होते तसेच राज ठाकरे आहेत की काय असा प्रश्न आम्हाला पडतो, असं राऊतांनी म्हटलंय. महाराष्ट्राचं नुकसान करणाऱ्या मोदी आणि शहांना राज ठाकरे यांचं समर्थन आहे असा आरोप हा संजय राऊतांनी केलाय. बघा, राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रात काही किंमत नाही. मोरारजी देसाईनंतर पण त्यांना महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार स्थान असं मला वाटत नाही. मोरारजी देसाईनंतर राज ठाकरेच महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाविषयी
त्यांच्या मनात नक्की काय आहे, आमच्या मनात शंका कायम राहिली. गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट चालवली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातले 2 पक्ष फोडले आणि हे महाशय जे आहेत हे त्यांच्या बाजूने उभे आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण थोडंसं भान ठेवा. आणि मंडळी, आता जाऊयात परभणीत. कधी काळी भाजपचे घट्ट मित्र असलेले, भाजपच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढलेले, भाजप महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज चक्क भाजपवरच टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांना वापरून घेतो, फोडाफोडी करतो असं म्हणून महादेव जानकरांनी हल्ला बोल केलाय. माझ्यासोबत वाईट झालं, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सावध व्हावं असंही जानकर यांनी म्हटलंय. खरं तर 16 ऑक्टोबरला जानकरांनी महायुतीतून बाहेर पडून विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी अनेक मतदारसंघात आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवारही दिलेत. परभणीतल्या प्रचार सभेनंतर एबीपी माझाशी बोलताना महादेव जानकरांनी नेमकी काय काय टीका केली आपण तीही पाहूया. आता आम्हाला अनुभव वाईट आहे, त्यामुळे शिंदे साहेबांना अजितदादांना सावध वागावं. आम्ही जात्यात होतो, ते सुपात आहे. सुपातला जात्यात जातो त्यावेळेस त्याला कळतं पर्यंत झालं. बीजेपी काय करते, तुमची ताकद आहे तेवढी मिशन्स बांधले तेवढं वापरणार. आणि मंडळी, आता पुन्हा वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आणि या प्रश्नाला एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अगदी भरभरून प्रतिसाद दिला. आपण पाहूयात त्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिली. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि आधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न काय होता. आजचा पहिला प्रश्न, उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं असं म्हणत एकनाथ शिंदे नेमका कुणाला इशारा देत आहेत? भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी की महाविकास आघाडी असे 3 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिले होते. त्याचा कौल आपण पाहणारच आहोत नंतर, पण त्याआधी पाहूया लोकांनी यावरती काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक्सवर अमित जाधव म्हणतात, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याच्या नादात भाजपनं शिंदेना मुख्यमंत्री करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. पण आता उद्धव ठाकरे राहिले बाजूला, एकनाथ शिंदे हे भाजपला डोईजड झाले आहेत. मला हलक्यात घेऊ नका हा शिंदेंचा इशारा भाजपलाच आहे. एक्सवरच शंतनू गौतम म्हणतायत, आयत्या पिठावर रांगोळ्या, आयत्या बिळावर नागोबा. यूट्यूबवर विनोद मुंडे म्हणतायत, येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाला पाहिजे तसं यश मिळालं नाही तर भाजपकडून धोका होऊ शकतो, त्यामुळे भाजपवर दबाव म्हणून हे भाष्य केलंय. यूट्यूबवर सुजित घुमरे म्हणतायत, लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले. यूट्यूबवर राजेंद्र डेरे म्हणतायत, भाजपने यांना विकत घेतलंय, नाटक बंद करा, वाईट वेळ येणार आहे. यूट्यूबवरच गणेश शेजवळ म्हणतायत, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी आहे, इथं लाचारी, गद्दारी, विश्वासघातकी, भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही. फेसबुकवर निलेश निमसे म्हणतायत, तुमची ताकद विशेष नव्हती, तुमच्या मागे जी शक्ती उभी होती ती सगळं मॅनेज करत होती म्हणून तुम्ही स्वतःला मोठे समजू लागले आहात. एकदा भाजपला सोडून निवडणूक लढवून दाखवा आणि आमदार निवडून आणा, म्हणजे तुम्हाला समजेल तुमची ताकद काय आहे ते. त्यामुळे शिंदे कुणालाही इशारा देऊ शकत नाही. फेसबुकवरच संभाजी पालवे म्हणतायत, शेवटी रावणाला त्याच्या ताकदीचा गर्व झाला, पण लक्षात ठेवावं राम येणार. फेसबुकवरच अजित शिर्के म्हणतायत, म्हणूनच कुणावरही अतिविश्वास ठेवू नये. फेसबुकवरच उल्हास राऊत म्हणतायत, या विधानसभा निवडणूक प्रचारात कोणताही पक्ष आधी काय कामं केली आणि भविष्यात काय करणार आहोत याबद्दल बोलत नाहीये. एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि एकमेकांना खाली दाखवण्यातच वेळ वाया घालवतात. जनता जनार्दन यांना 23 नोव्हेंबरला चोख उत्तर देणार. फेसबुकवर अनिल सावंत म्हणतायत, गर्वहरण होणार. इंस्टाग्रामवर अमित टोंपे म्हणतायत, शिंदेंचा इशारा भाजपला आहे. इंस्टाग्रामवरच मदनसिंग राजपूत म्हणतायत, 100% सहमत आहे, उबाठाची मस्ती शिंदे साहेबांनी उतरवली, ती पण थाटात.
मंडळी, 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आता पाहूयात या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय आहे आणि त्यासाठी आपण पोल सेंटर लावलो. यूट्यूबवर एकूण 75 मतं आलेली आहेत आणि प्रश्न होता, उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं असं म्हणत एकनाथ शिंदे नेमका कुणाला इशारा देत आहेत. या प्रश्नावर भाजप असं म्हणतायत 55% प्रेक्षक, अजित पवारांच्या राष्ट्रवादी असं म्हणतायत 60% प्रेक्षक आणि महाविकास आघाडी असं म्हणतायत 38% प्रेक्षक. याच प्रश्नावर एक्सवर आलेला कौल आपण पाहतोय. एकनाथ शिंदे नेमका कुणाला इशारा देत आहेत असं 80% प्रेक्षक म्हणतायत भाजप, 60% प्रेक्षक म्हणतायत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि 13% प्रेक्षक हे महाविकास आघाडीच्या दिशेनं निर्देश करतायत. फेसबुकवरचा माफ करा, इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 47% प्रेक्षक म्हणतायत भाजप, 19% प्रेक्षक म्हणतायत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि 34% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडी. मंडळी, खरंच राजकारण हे फार मजेदार असतं. तिथं सांगायला युती आणि आघाडी असते, पण त्यातही प्रचंड स्पर्धा आणि हेवेदावे सुरूच असतात. कारण सत्तेच्या परमोच्च पदावर 2 जण बसूच शकत नाही, तिथं एकालाच स्थान असतं. आणि या परिस्थितीत युती किंवा आघाडी ही निव्वळ तडजोड असते. तो एक प्रकारचा व्यवहार असतो. नातं वितं अजिबात नसतं. नात्यात आपण एकमेकांची काळजी घेतो, त्याग करतो. राजकारणात मात्र स्वतः त्याग करणं परवडत नाही, उलट दुसऱ्याला त्याग करायला भाग पाडावं लागतं. आता या पार्श्वभूमीवर मला हलक्यात घेतलं म्हणून मी तुमचं सरकार पाडलं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य पाहिलं आणि ते वक्तव्य भाजपला उद्देशून होतं असं काही क्षणांसाठी गृहीत धरलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण भाजप असो, शिंदेंची शिवसेना असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो, प्रत्येक पक्ष हा पूर्ण सत्ता मिळवण्यासाठीच राजकारणात असतो. आणि राज्यातलं सत्तेचं सर्वोच्च पद म्हणजे मुख्यमंत्री पद हे सत्तेत असताना जी कामं करून घेता येतात ती विरोधात राहून करता येत नाही, हे कटू असलं तरी सत्य आहे. म्हणून तर युती, आघाडी, फोडाफोडी, बाहेरून पाठिंबा, मैत्रीपूर्ण लढती, विशिष्ट एका जागेवर उमेदवार न उतरवणं आणि आदी एक ना अनेक क्लुप्त्या करून नेते मंडळी सत्तेत येण्याचा आणि त्यानंतर तिथं टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आणि तसं असलं तरी अनैतिक किंवा बेकायदेशीर कृत्याचं आम्ही समर्थन करतोय असं अजिबात नाही. कारण राजकारण हे स्वच्छच असायला हवं, पण सध्याचं राजकारण तसं नाही आहे. त्यामुळे त्याचं विश्लेषण करायचं तर आपण प्रॅक्टिकल राहूनच केलं पाहिजे. राहिला प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंचा, त्यांचा इशारा नेमका कुणाला होता हे कदाचित 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यावर जे खरं राजकारण सुरू होणार आहे ना त्यातूनच कळणार आहे. मंडळी, निवडणुकीचा प्रचार म्हटला ना की भाजप नेत्यांच्या सभांचा अक्षरशः धडाका लागतो आणि त्याचा प्रत्यय राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज महाराष्ट्रात एकूण 10 सभा पार पडल्या. काही सभा अजूनही सुरू आहेत. मोदींनी आज 3 सभा घेतल्या, चिमूर, सोलापूर आणि पुणे. तर अमित शहांच्या मुंबईत 2 सभा ठेवण्यात आल्या. फडणवीसांनी तर आज बहुधा विक्रमच केला. 9 तासात त्यांच्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा संपन्न झाल्या. सर्वात आधी सकाळी 11 वाजता पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये त्यांची सभा झाली. त्यानंतर विक्रमगड, मग पेण, तिथून मुंबईतील सायन कोळीवाडा आणि मग शेवटची सभा संध्याकाळी 7 वाजता कल्याण पूर्वमध्ये झाली. या निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यासाठी 23 नोव्हेंबर हा दिवस उजाडावा लागणार आहे. पण सर्वच पक्षातल्या कष्टाळू नेत्यांच्या जिद्दीला आणि तग धरण्याच्या क्षमतेला खरंच मानायला पाहिजे. मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान जसजसं जवळ येत आहे तसतसा महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणाचा पारा हा चढत चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज चिमूरमध्ये सभा झाली आणि या सभेत देखील मोदींनी एक है तो सेफ है असा नारा दिला. एवढंच नाही तर काँग्रेस सत्तेत आली तर ते घटना बदलतील असा आरोपही मोदींनी केला. प्रतिस्पर्धी पक्ष सत्तेत आला तर घटना बदलेल हा आरोप आता भारतीय राजकारणात रूढ होत चाललाय. कारण लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं हाच आरोप मोदींवर केला होता. 6 महिन्यांच्या आत मोदी तोच आरोप काँग्रेसवर करतायत. हमें कांग्रेस के इस षड्यंत्र का शिकार नहीं होना है. हमें एकजुट रहना है.
और इसलिए मेरा तो आपसे एक ही आग्रह है, हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे, हम एक रहेंगे तो और साथियों, आप जानते हैं, अगर आप एक नहीं रहे, आपकी एकजुटता टूटी, तो सबसे पहले क्या होगा? कांग्रेस आपका आरक्षण छीन लेगी। अघाड़ी वालों ने केवल विकास पर ब्रेक लगाने में पीएचडी कर दी है। कामों को अटकाना, लटकाना और भटकाना, ये कांग्रेस वाले तो इसमें डबल पीएचडी है, एक्सपर्ट है। 2.5 साल में इन्होंने मेट्रो से लेकर वाडवण पोर्ट और समृद्धि महामार्ग तक हर विकास परियोजनाओं को रोकने का काम किया। इसलिए याद रखिएगा, आघाड़ियां ने भ्रष्टाचार के सबसे बड़े खिलाडी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही जी सभा पाहिली ती तुम्ही पाहिलेली सभा ही चंद्रपूरच्या चिमूरमधली होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोड्याच वेळाआधी मुंबईतल्या घाटकोपर परिसरात एक सभा घेतली। पराग शाह या भाजप उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला। पंतप्रधानपदी मोदी नसते आणि राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार नसतं तर मुंबईचा अजिबात विकास झाला नसता असं म्हणून शहानी महाविकास आघाडीवर टीका केली। मैं आज बताने आया हूं, अगर देश में नरेंद्र मोदी जी की सरकार न होती, यहाँ पहले देवेंद्र फडणवीस जी की और अब देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे की सरकार न होती तो मुंबई रहने जैसा न रहा। मुंबई और महाराष्ट्र का विकास केवल और केवल नरेंद्र मोदी जी के हाथ से हो सकता है। मंडळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या पुढच्या सभेसाठी बोरिवलीत दाखल झाले आहेत। त्यांच्या सभेवर आपलं लक्ष असणार आहे, पण तुर्तास तरी वळूयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बातमीकडे। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार दौऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंची बॅग आणि त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडूनच ही तपासणी करण्यात आली। उद्धव ठाकरेंची आज लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये प्रचार सभा होती। उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर तिथं पोहोचण्याआधीच निवडणूक आयोगाचं पथक सज्ज होतं। त्यांचं हेलिकॉप्टर लँड होताच लगेच बॅगांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी सुरू झाली। यवतमाळमधल्या वणीतही उद्धव ठाकरेंच्या बॅगांची आणि हेलिकॉप्टरची काल तपासणी झाली होती। उद्धव ठाकरेंनी कालसारखाच आजही तपासणी होत असल्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरावर शूट केला। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याही बॅगा तपासा असं आवाहन त्यांनी आजही केलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणेच औसाच्या सभेतही ठाकरेंनी आपली बॅग तपासल्याच्या घटनेचा उल्लेख केला। पाहूयात त्या सभेत ठाकरे नेमकं काय म्हणाले। सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे काय तपासा। तुमचं नाव काय? हनुमंत बानके। कुठले? कृषी विभाग। तुमचं नाव काय? बालाजी बेवणाळे, कृषी विभाग। फोटो दादा या। तुमचं नाव काय? प्रदीप पुंजे। आणि महाराष्ट्रातले सगळे आहात? सगळ्यात तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा। कधीपासून नोकरीत आहात? किती जणांना तपासले? किती नावं सांगा पटपट। आपली पहिलीच सभा असल्यामुळे आपल्याला माझी पहिलीच दरवेळेला मीच पहिला गिराईक। आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला। सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे। नाही अडचण नाही, मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये। आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे, परत माझी जाहीर सभेची मागणी आहे। तपासा या पोलीस दादा या तुमचं पण फोटो या काय तपासायचे लवकर या। एक काम करता त्या बॅग ठेवतो तुमच्याकडे, मी आल्यावर तुम्ही पुढच्या मुक्कामावरती घेऊन जा, मला प्रॉब्लेम नाही। या तपासा या कोण बघतोय? अरे बघा ना,
लाजू नका. सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर, तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही. बघा हो, अरे बघा हो, लागू नका. ठीक आहे, चला. माझा काय तुमच्यावरती राग नाहीये, मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्यावरती काय माझा राग नाही, तुम्ही काय काळजी करू नका. हा, धन्यवाद. जय महाराष्ट्र. आनंदात राहा. महाराष्ट्रातल्या सगळे आम्हाला महाराष्ट्रासाठी जगायचं, महाराष्ट्रासाठी मरायचं. बाकीच्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत. हा, सगळ्यांचा. आज मला आता सोलापूरला जायचंय, हेलिकॉप्टरने जायचं होतं, नाही, नो एंट्री. मोदींचं विमान उतरतंय. म्हणजे मोदी येताना तुम्ही बाकीच्या सगळ्या पक्षांना एअरपोर्ट बंद करतात, ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यावरती नागरिकांना बंदी करता आहात. मग टिकोजीराव येणार और भाइयों बहिणो, ही लोकशाही नाही मी मानायला तयार. ही लोकशाही असूच शकत नाही. जर माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी शहांशी सुद्धा तपासली गेलीच पाहिजे. आणि माझी जशी तुम्ही येताना बॅग तपासता तशी मोदी शहांशी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा. कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चाललेत. कुठे कळतंय ना तुम्हाला? बघतात ना तुम्ही? मंडळी, आता बातमी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मांडलेल्या राजकीय भूमिकेची. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा आपला चेहरा जाहीर करावा ही मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं लावून धरली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी तर थेट उद्धव ठाकरे यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्याचाही आग्रह धरला होता. पण महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेसनं वेगळी भूमिका मांडली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. राज्य विधानसभेची निवडणूक अवघ्या 8 दिवसांवर आलेली असताना मंडळी, आपचे खासदार संजय सिंह यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा तोच मुद्दा उचलून धरलाय. महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आत्ताच जाहीर करावं असं संजय सिंह यांनी म्हटलंय. हरियाणात घडलं तसं महाराष्ट्रात घडू नये, म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतल्या 2 गटांनी एकमेकांचे आमदार पाडू नयेत, यासाठीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात यावं अशी भूमिका संजय सिंह यांनी मांडली आहे. मेरा अपना जो व्यक्तिगत मत है कि ऐसी बातें करने से फिर क्या होगा, जो गठबंधन के दल होंगे वो एक दूसरे को हराने में लग जाएंगे. इसलिए नंबर वाले खेल में जब आप जाएंगे, यही काम हरियाणा में हुआ, कांग्रेस के अलग अलग धड़े एक दूसरे को हराने में लग गए, तो इसका नुकसान हुआ वहां पे. तो मेरा अपना मानना है, हो सकता है ये लोग हमसे बड़े नेता हैं, सीनियर नेता हैं, लेकिन ऐसा मैं मानता हूं कि इस नंबर वाले खेल में आप फंसेंगे तो फिर ये दिक्कत होगी. दूसरी बात, अगर आप मुझसे पूछेंगे, मेरी व्यक्तिगत राय अगर आप पूछेंगे, तो एक मुख्यमंत्री के तौर पे बेहतरीन काम करके दिखा रहे थे उद्धव ठाकरे जी. जब वो सरकार गिराई गई, उन्होंने कोरोना में अच्छा काम किया, उन्होंने मुंबई संभाला, महाराष्ट्र संभाला, अच्छा बेहतरीन काम करके दिखाया, और इस बात से कोई इनकार नहीं करेगा. तो एक मराठी मानुस या मराठी स्वाभिमान की बात भी उनके साथ जुड़ती है, तो उनको चेहरा बनाने से महाविकास आघाड़ी का फायदा होगा. आणि आता बातमी छगन भुजबळांची. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी त्यांचे जुने सहकारी छगन भुजबळ यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत 1991 साली छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत मोठं बंड घडवून आणलं होतं आणि त्यावेळी भुजबळांसह त्यांच्या समर्थक आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ती जुनी शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म हे शरद पवारांनी केलं होतं असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केलाय. त्यावेळी ते झालं नसतं तर आता फाटाफूट झाली नसती असा घणाघात त्यांनी शरद पवारांवर केलाय. आता ह्या गोष्टी ज्या आहेत, शरद पवार साहेबांनी बोलण्याची काय आवश्यकता होती मला काय कळलं नाही. कारण ती शिवसेना आमच्या सहित 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवार साहेबांनीच केलं काय. आणि ते जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे फुटाफूट झालीच नसते ना. मी एकटा तर काय सोडू शकत नव्हतो ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.